आता नुकतंच घडी या चिन्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला ज्या नावावर आयुष्यभर प्रेम केलं, ज्या नावावर अनेक पदं घेतलीत, त्या कार्यकर्त्याला किती दुःख होत असेल। त्यांना एका बाजूला आनंद आहे नवीन नाव मिळण्याचा, मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या नावावरच, आपल्या पक्षाच्या नावावरच हे पडदा टाकावा लागतोय, याचं दुःख आहे। एकत्र प्रवास आहे। जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाव घड्याळ हे घेऊन आम्ही 4 निवडणुका लढवल्या, नगरसेवक झालो, महापौर झालो, कित्येक लोकांना आमदारकी, मंत्रिपद, उपमुख्यमंत्रीपद, खासदारकी, केंद्रीय मंत्रिपद मिळालं। ते नावात सोडताना निश्चित दुःख आहे। ही आयुष्यातल्या नाजूक घटनांपैकी खूप महत्त्वाची घटना आहे, पण हे होत असताना शतकातल्या एका मोठ्या नेत्यावर राहिल्याचा आनंद नक्की आम्हाला आहे। शरद पवारांचं नाव घेतलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव येतं, मात्र आज निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्यावर शरद पवार यांना नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं नाव दिलंय। त्यानंतर पुण्याच्या राष्ट्रवादी भवन या ठिकाणी मी आहे आणि ही जे तुम्ही बघत आहात दृश्य, हे कुठल्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला दुखावणारे हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। आता नुकतंच घडी या चिन्हाला काढून टाकण्यात आलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला ज्या नावावर आयुष्यभर प्रेम केलं, ज्या नावावर अनेक पदं घेतलीत, त्या कार्यकर्त्याला किती दुःख होत असेल। त्या नावावर काळा पडदा झाकण्याची वेळ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आलेली आहे। हे चित्र आपण पाहत आहात पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयापुढचे राष्ट्रवादी काँग्रेस भवनचे हे चित्र आहेत। या कार्यालयावर घडी होती, घडी हे निशाणी होती आणि 3 घड्या चिन्ह होते, ते आता नुकतेच काढले आणि आता हे जे नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्या नावावर काळा पडदा टाकताना आपल्याला कार्यकर्ते दिसत आहेत। दुसऱ्या बाजूला खाली प्रशांत जगताप असतील शहराध्यक्ष, दुसरे कार्यकर्ते आहेत, त्यांना एका बाजूला आनंद आहे नवीन नाव मिळण्याचा, मात्र दुसऱ्या बाजूला आपल्या नावावरच, आपल्या पक्षाच्या नावावरच हे पडदा टाकावा लागतोय, याचं दुःख आहे। दुःख आहे। आता नुकतंच घडी हे चिन्ह काढून टाकण्यात आलं आणि आता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जे नाव आहे ते नाव आता अजित पवार गटाला गेलेलं आहे। त्यामुळे हे नाव आता आपल्या कार्यालयावर नको म्हणून कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हे नाव काढून घेण्याचं ठरवलेलं आहे आणि आता ते नाव काढून घेतील तेव्हा घेतील, मात्र तुर्तास तरी काळ्या पडद्याने ते नाव झाकून टाकण्याची वेळ या ठिकाणी आपल्याला आलेली आहे। कुठल्याही निष्ठावंत कार्यकर्त्याला ही दुखवणारे चित्र आहेत। ज्या शरद पवारांचं नाव घेतलं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असं नाव आपल्या तोंडात येतं, तेच नाव आज शरद पवारांकडे राहिलेलं नाही आहे। शरद पवारांच्या पक्षाचं नाव आज नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असं मिळालेलं आहे, ते या ठिकाणी लावण्यात येईल। मात्र तुर्तास तरी जे शरद पवार 1999 पासून स्वतः पक्ष स्थापन केला ज्या पवारांनी, त्या शरद पवारांच्या आज पुण्यातील म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यातील कार्यालयावर जे नाव होतं त्या नावावर काळा पडदा टाकण्यात येत आहे। यापेक्षा निष्ठावंत कार्यकर्त्याला कुठलं दुःख असू शकतं। आपण ज्या चिन्हावर मोठे झालो, ज्या चिन्हावर नगरसेवक झालो, ज्या चिन्हावर महापौर झालो, आमदार झालो, मंत्री, उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलेत, त्या आज पक्षाच्या नावावर काळा पडदा तोही कार्यकर्त्यांच्या समोर टाकलं जात आहे। घडी हे चिन्ह काढलं, आता घडी हे चिन्ह काढत असताना त्या घडीचे 2 तुकडे पडले, त्यावेळेस देखील कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक हळहळ व्यक्त करत होती की आपली घडी फुटली आहे, मात्र दुसऱ्या क्षणाला त्यांना वाटत होतं की अरे ही घडी आपल्याकडे राहिली नाही आणि हे असं काहीतरीच एक भावनिक करणारं वातावरण या पुण्यातील पुण्यातील हे राष्ट्रवादी काँग्रेस भवनच्या समोर आपल्याला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिसत होतं। हे आपण बघू शकतो। आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे नाव होतं ते नाव आता झाकण्याची वेळ आली। प्रशांत जगताप माझ्यासोबत आहेत। काय भावना आहेत दादा? ज्या नावावर प्रेम केलं ते नावच काळ्या पडद्याने झाकण्याची वेळ आली। या नावाचा आणि या चिन्हाचा मागच्या 24 वर्ष 8 महिन्याचा आमचा एकत्र प्रवास आहे। जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाव घड्याळ हे घेऊन आम्ही 4 निवडणुका लढवल्या, नगरसेवक झालो, महापौर झालो, कित्येक लोकांना आमदारकी, मंत्रिपद, उपमुख्यमंत्रीपद, खासदारकी, केंद्रीय मंत्रिपद मिळालं। ते नावात सोडताना निश्चित दुःख आहे। ही आयुष्यातल्या नाजूक घटनांपैकी खूप महत्त्वाची घटना आहे, पण हे होत असताना शतकातल्या एका मोठ्या नेत्यावर राहिल्याचा आनंद नक्की आम्हाला आहे। आज नवीन नाव मिळाले, त्याचं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आहे। ज्या व्यक्तीच्या नावावर निवडणुका लढवल्या गेल्या, जिंकल्या गेल्या,
त्या व्यक्तीबरोबर त्या नेत्यावर राहण्याचा आनंद आणि आज नवीन पक्षाला त्यांचं नाव मिळतं आहे याचा नितांत आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आहे. निवडणुका येतील जातील, पक्षाची नावं चिन्ह बदलतील, पण यापेक्षा विचारांनी मोठा असणाऱ्या नेत्याबरोबर ज्यांनी महाराष्ट्रासाठी देशासाठी खूप काही केले अशा नेत्याबरोबर राहण्याचा आनंद खूप मोठा आहे. निश्चित तर आपण पाहिल्या प्रशांत जगताप बोलत असताना ते भावनिक झाले होते. ज्या पक्षावर मी प्रेम केलं, ज्या पक्षावर नगरसेवक झालो, महापौर झालो, त्या पक्षाचं नाव आज आम्हाला काळ्या पडद्याने झाकावं लागतं, त्या चिन्ह आम्हाला काढावं लागतं. या गोष्टीचं आम्हाला दुःख आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सर्वोच्च नेता आमच्या बाजूला आहे. यामुळे आम्ही या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहोत, साहेबांच्या सोबत आहोत, हे त्यांनी आपलं मत या आपल्याशी बोलत असताना व्यक्त केलेलं आहे. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, पुणे.